दरम्यान एक मोठी बातमी, जीएसटी विभागातील एका बड्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। एसीबीनं उपायुक्त सोमनाथ पागे यांना अटक केलेली आहे। या प्रकरणात त्यांचा सहकारी आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांचा शोध सुरू आहे। पागे यांना 20 लाख रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी अटक केली असून या दोन अधिकाऱ्यांसह अमित जाधव नावाच्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपायुक्त सोमनाथ पागेंना अटक। जीएसटी विभागातील बडा अधिकारी अटकेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। बघूया। मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये केलेल्या एका कारवाईमुळे खळबळ ही उडालेली आहे। जीएसटीच्या 2 सहाय्यक आयुक्तांसह एका खासगी व्यक्तीला लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे एका व्यावसायिक विरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात तब्बल 1,25,00,000ची मागणी ही करण्यात आली होती। 1 कोटीवरती सर्व व्यवहार हा ठरला होता आणि यातील पहिला हप्ताच म्हणजे 20 लाख रुपये घेताना एका खाजगी इस्माला रंगेहात ताब्यात घेण्यात आलेला आहे। दरम्यान ही लाच जी आहे ती अधिकाऱ्यांसाठी घेण्यात येत होती, हे देखील तपासात समोर आलेलं आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर एसीबी पथकाच्या झडतीमध्ये उपायुक्त सोमनाथ पागे जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये पूर्ण झडती घेण्यात आली आणि त्यांच्या कार्यालयामध्ये देखील 2 लाखांची रोकड जी आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर मुंबईच्या एसीबी पथकाने कॉल रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष जी काही लाचेची मागणी केली होती याची पडताळणी केली आणि ही कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्यानुसार काल दुपारपासून ही कारवाई सुरू झाली होती आणि मध्यरात्री उशिरापर्यंत हे पथक जे आहे ते या कार्यालयामध्ये होतं। आता देखील आपण बघितलं तर अजून देखील MS-01 पासिंगच्या वाहनं असतील, यासोबतच पोलिसांची वाहनं जी आहेत ती अजूनही कार्यालयामध्ये आहेत। त्यानुसार अजून देखील ही कारवाई सुरू आहे का असं देखील संशय जो आहे तो निर्माण होतोय। दरम्यान जीएसटीच्या सहाय्यक उपायुक्तांनाच अशा प्रकारे रंगेहात पकडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान आता या तपासामध्ये आणखी काय समोर येत आहेत, घर जडतीमध्ये काय मुद्देमाल जो आहे तो मिळून येतोय, यासोबतच इतर कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। कॅमेरामॅन की प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।